यंदाची होळीला तब्बल 18 वर्षांनंतर एक असा भयानक आणि दुर्मिळ योगायोग येतोय जो पाहून शास्त्रज्ञही थक्क आहेत. ज्योतिषीही सावध करताय. ह्या एकाच वेळी पौर्णिमा, होळी, भद्रा आणि चंद्रग्रहण आहे. मग नक्की काय होणार? चला जाणून घेऊया. 2 मार्चला पौर्णिमा सुरू होते खरी, पण सोबतीला आहे भद्रा. शास्त्रानुसार भद्रा काळात होलिका दहन करणे अशुभ मानले जाते. मग होलिका दहन नक्की करायचं कधी? 2 मार्चच्या मध्यरात्री की 3 मार्चला? जेव्हा आपण रंग खेळायला बाहेर पडू तेव्हा दुपारी 3:20 आकाशात चंद्रग्रहण सुरू होणार आहे. आपल्याला ह्या दिवशी दिसणार आहे ब्लड मून, म्हणजे रक्तासारखा लाल चंद्र. पण ग्रहणात रंग खेळणं शुभ की अशुभ हेही बघूया. 3 मार्च सकाळी 6 वाजल्यापासून सूतक काळ सुरू होतोय, म्हणजे ना पूजा, ना जेवण, ना होळीचा जल्लोष. मग यंदाची खरी धुळवड कधी साजरी केली जाणार आहे? तर घाबरू नका. पंचांगानुसार 2 मार्चच्या रात्री भद्रा टाळून होलिका दहन करावी. 3 मार्चला ग्रहणामुळे रंग खेळणं टाळून 4 मार्चला बुधवारी खऱ्या उत्साहात धुळवड साजरी करावी, असा सल्ला दिला जातोय. आणि हा 18 वर्षांनंतरचा खग्रास चंद्रग्रहणाचा दुर्मिळ ब्लड मून अनुभवण्यासाठी तयार राहा. आता सर्वप्रथम 2026 मध्ये होळीची मुख्य तारीख काय आहे हेही बघूया. फाल्गुन पौर्णिमा तिथी ही 2 मार्च 2026 च्या मध्यरात्री सुमारे 5:55 सुरू होत आहे आणि 3 मार्चला 2026 च्या संध्याकाळी 5:07 पर्यंत असणार आहे. म्हणजे पौर्णिमेचा मुख्य दिवस 3 मार्च मंगळवारी आहे. पण ह्याच दिवशी खग्रास चंद्रग्रहण आहे आणि त्याचबरोबर भद्रकाळही प्रभावी आहे. आता भद्रा आणि चंद्रग्रहण एकाच दिवशी आहे का? तर एकाच दिवशी नाही, पण जवळजवळ एकाच कालावधीत प्रभाव आहे. भद्रकाळ हा मुख्यतः 2 मार्चच्या रात्रीपासून 3 मार्चच्या पहाटेपर्यंत सक्रिय असतो. काही पंचांगानुसार भद्रा पूजा ही मध्यरात्री 1:25 पासून ते 3:05 पर्यंत आहे आणि भद्रेचं मुख्य 3:05 पासून ते पहाटे 5 वाजेपर्यंत आहे. भद्रा होलिका दहनासाठी अशुभ मानली जाते. चंद्रग्रहण मात्र 3 मार्च 2026 रोजी आहे. दुपारी 3:20 आपल्याला हे पूर्णग्रहण सुमारे 4:34 पासून ते 5:33 पर्यंत बघायला मिळेल आणि संध्याकाळी 6:47 पर्यंत हे ग्रहण संपणार आहे. भारतातून संध्याकाळी चंद्र उगवल्यावरही दिसेल ब्लड मून सारखा लाल रंग दिसेल असं सांगितलं जातं. म्हणजे आता 3 मार्चला चंद्रग्रहण आहे आणि ह्याच दिवशी भद्राचा काही भाग सकाळी असतो. पण होलिका दहनासाठी भद्रा टाळण्यासाठी अनेक पंचांग 2 मार्चला मध्यरात्री 12:50 पासून ते मध्यरात्री 2:02 पर्यंत किंवा प्रदोष काळात 12 मिनिटांचा छोटा मुहूर्त सांगतात. बहुतेक विश्वसनीय पंचांग आणि ज्योतिष सांगतात की होलिका दहन 2 मार्च 2026 च्या रात्री, पण तेही मध्यरात्री किंवा प्रदोष काळात करावं. भद्रीचा पृष्ठभागात काही ठिकाणी 3 मार्चला संध्याकाळी ग्रहण संपल्यावर 6:22 पासून ते 8:50 पर्यंत केली जाऊ शकते. आता रंग खेळणं, धुळवड किंवा रंगपंचमी ही 4 मार्चला बुधवारी सर्वाधिक शुभ मानली जाते, कारण 3 मार्चला ग्रहण आणि सूतक काळ असेल. ग्रहणापूर्वी सुमारे 9 ते 12 तास सूतक काळ सुरू होतो. म्हणजे 3 मार्चला सकाळी 6 ते 9 च्या दरम्यान सूतक सुरू होईल आणि ग्रहण संपेपर्यंत चालेल. सूतक काळात पूजा, शुभकार्य, खाणं पिणं, होळी खेळणं टाळावं असं सांगितलं जातं. आता भद्रा आणि ग्रहण हे दोन्ही अशुभ काळ मानले जातात. या काळात काही काम करणं टाळावे, जसे नवीन कपडे घालणं, नवीन व्यवसाय सुरू करणं, मुंडन, गृहप्रवेश, विवाह इत्यादी शुभ कार्य टाळावी.
ग्रहण काळात आणि सूतकात जेवण करणं टाळावं. मंदिरात जाऊ नये, देवपूजा करू नये, रंग खेळू नये. गर्भवती महिला, लहान मुलं, आजारी व्यक्ती यांनी विशेष काळजी घ्यावी. ग्रहण संपल्यावर स्नान, दान, जप करणं शुभ मानलं जातं. मग ह्या वर्षी होळी कशी साजरी कराल? तर 2 मार्च रोजी भद्रा टाळून शुभ मुहूर्तात होलिका दहन करा. 3 मार्चला चंद्रग्रहण पहा. जर दिसत असेल पण रंग खेळू नका. ग्रहण संपल्यावर संध्याकाळी पूजा किंवा छोटे उत्सव करा. मुख्य रंगोत्सव, धुळवड, रंग खेळणं, गुलाल उधळण हे 4 मार्च रोजी सर्वाधिक शुभ मानलं गेलं. तर मंडळी, हे दुर्मिळ संयोजन 18 वर्षांनी येत आहे. चंद्रग्रहणामुळे ब्लड मून दिसेल, जो खूप सुंदर दृश्य असेल. पण धार्मिकदृष्ट्या काळजी घ्यावी. शेवटी श्रद्धा आणि स्थानिक पंचांगाकडून आपण खात्री करून घ्यावी, कारण काही ठिकाणी थोडे फरक असू शकतात. आता सूतक काळ पाळणं न पाळणं हे आपल्यावर आहे. प्रत्येकाची भक्ती आणि श्रद्धा वेगवेगळी आहे. आपण आपापल्या श्रद्धेनुसार या गोष्टीचं पालन करू शकतो किंवा कॅलेंडरमध्ये दिलेल्या तारखेनुसारच हे सण साजरे करू शकता. शेवटी तो आपापल्या विचाराचा आणि श्रद्धेचा भाग आहे. पण तब्बल 18 वर्षांनी असे भयानक आणि दुर्मिळ योगायोग येत आहे, हे पाहून शास्त्रज्ञही थक्क आहे आणि ज्योतिषीही सावध करतायत. मग ह्यासंबंधित तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला विसरू नका. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.